नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी परळीमध्ये एकत्र आली। पण बीडमध्ये जेव्हा क्षीरसागरांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली। अशात पदाधिकाऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन अजित पवारांनी बीड नगरपालिकेची सगळी सूत्र विजयसिंह पंडित यांच्या हातामध्ये दिली। त्यामुळे नाराज झालेल्या क्षीरसागरांनी भाजपची वाट धरली। क्षीरसागर भाजपात गेले, पण राष्ट्रवादी आणि पंडितांच्या विरोधात वक्तव्यांचा धडाका त्यांनी लावायला सुरुवात केली। त्यामुळे बीडमध्ये सत्ता आणण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली। त्यासाठी त्यांनी आपला मतदारसंघातील गेवराईकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं आणि त्याचमुळे गेवराईची जागा ही विजयसिंह पंडित किंवा राष्ट्रवादी सोडून भाजपच्या ताब्यात गेली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्षीरसागर मुक्त बीड साठी शिंदेंची शिवसेना, मेटेंचा शिवसंग्राम आणि रिपाईची मदत घेतली। त्यात उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात क्षीरसागर यांच्या 35 वर्षांच्या कारभारावरती टीकेची झोड उठवत क्षीरसागर मुक्त करण्याची भाषा निवडणुकीदरम्यान केली। जे 35 वर्षांमध्ये झालं नाही ते 5 वर्षात करून दाखवण्याचा वादा दादांनी बीडकरांना केला आणि त्यावरतीच विश्वास ठेवत बीड नगरपालिकेतील मतदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नगराध्यक्ष सोबतच सर्वाधिक जागा दिल्या। विजयसिंह पंडितांनी बीडमधल्या विजयानंतर गोदाकाठचा वाघ बीडमध्ये आला असं म्हणत दंडई थोपटले। विजयसिंह पंडितांचा हा विजय अर्थात क्षीरसागरांच्या नगरपालिकेतील वर्चस्वाला सगळ्यात मोठा धक्का होता। आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपसोबत लढणाऱ्या योगेश क्षीरसागर यांना काही जागा आणण्यामध्ये मात्र यश मिळालं, पण नगराध्यक्ष पद मात्र हातचं गेलं। बीड नगरपालिकेच्या निकालानं अनेक राजकीय समीकरणं देखील बदलली। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीवरती डाव आणि पंडितांना चेक देण्याचा डॉक्टर क्षीरसागरांचा फासा उलटा पडला। त्यामुळे पंडितांना बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये पाय ठेवायला वाव आणि निकालामुळे पंडितांचे पाय आणखीन घट्ट रोवले गेले। त्यामुळे बीड नगरपालिका क्षीरसागर मुक्त झाली अशी चर्चा सुरू असतानाच भाजपच्या सारिका क्षीरसागर यांनी मात्र माध्यमांना छेडलं। त्यांनी मुद्दा उपस्थित केला की आमच्या नगरसेवकांची संख्या आणि आमचे दिल म्हणजेच संदीप क्षीरसागर यांचे नगरसेवकांचा आकडाही तितकाच मोठा आहे। त्यामुळे बीड नगरपालिका कुठे क्षीरसागर मुक्त झाली आम्ही आहोतच की असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे क्षीरसागरांचा नगराध्यक्ष नाही होऊ शकला, पण उपनगराध्यक्ष पदासाठी दोन्ही क्षीरसागरांमध्ये युती होणार अशी चर्चा सुरू झाली। कारण बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असली तरी आता उपनगराध्यक्ष पद आणि विषय समिती